1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, नेहमी आपल्या बॉसच्या तालावर नाचणारा एम्प्लॉई आज मात्र सज्ज झालाय आपल्या बॉसला गरब्याच्या तालावर नाचवायला. चला बघूया त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का तेच पाहण्याचे मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे यांना. निर्मितीताई प्रसाद दादा, मी ना गेली 2 वर्ष या ब्रँचची मॅनेजर आहे. मी हेड आहे आणि अप्रतिम काम चाललंय. हा ऑफिसचं सुरळीत काम चाललंय. पण नियतीला असं सरळ साधं सोपं सुटसुटीत असं काही बघवत नाही ना, आणि आवडत पण नाही. त्यामुळे ती सतत काहीतरी ओबडधोबड खडबडी तसं पेरत असते आपल्या आयुष्यात. तशीच माझ्या आयुष्यातली ओबडधोबड गोष्ट या ऑफिसमध्ये परत आली आहे. ते कुरूप टेंगूळ समीर चौगुले नावाचा एम्प्लॉई ऑफिसमध्ये परत आलाय. म्हणजे गेली 2 वर्ष छान एचओ ला बदली झाली होती ना, त्याची छान चाललं होतं, माझं मस्त चाललं होतं ना, एकदम सुख म्हणजे काय मी बघत होते. पण त्या कनिंग एचओने मुद्दामून त्याची बदली परत इथे केली. मला माहितीये तिने मुद्दाम केलाय. आणि माझं सध्या घोडबंदर रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांसारखं झालंय. काय हताश झालीये मी. मला काय करायचं, या माणसाशी कसं डील करायचं मला नाही कळत. आणि एकही दिवस वाट नाही पाहिली. आल्या आल्या रंग दाखवायला सुरुवात केली. कालचीच गोष्ट, तामणकर अँड तामणकर असोसिएट्स. किती चांगले रिलेशन्स आहेत आमच्या कंपनीशी. किती 7 वर्षाचं आमचं रिलेशन आहे. अप्रतिम काम सुरू होतं आमचं. त्यांना एक कामाचा ईमेल करायचा होता. चौगुलेंनी केला. व्हेरी गुड, ओके. खाली आपण लिहितो ना ईमेलच्या, युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली, थँक्यू, रिगार्ड्स. त्या जागी या माणसाने काय लिहिलं असेल? काय? चल जाऊ डेटवर. गेल्या ना तामणकर एकट्या डेटवर, पॅराग्लायडिंग करायला गेल्या तिकडे. दांडी मारली. मी फोन केला त्यांना, म्हटलं सई मॅम, तुम्हाला आमच्यापेक्षा पॅराग्लायडिंग आहे? तर म्हणाले त्या टेंगळावरनं उड्या मारण्यापेक्षा मी डोंगरावरनं उड्या मारीन. मी म्हटलं करेक्ट आहे, मी काहीच बोलणार नाही, बरोबर आहे तुमचं, तुम्ही जा. कारण आपलंच नाणं खोटं आहे ना, आणि आपलंच नाणं खोटं असेल तर आपण काय बोलणार. म्हणून मी त्या माणसाला चौगुलेला फोन लावला. अशी झापणार होते ना त्याला, तर तोंडाने ट्रॅफिकचा आवाज काढायला लागला. हॅलो मॅडम, मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय. पॉम पॉम. अरे लो ना आगे गाडी. पॉम पॉम. म्हणजे मला काही कळत नाही का, मी मंद आहे का? या अशा माणसाशी कसं डील करायचं? 11 वाजलेत, हा माणूस अजून आलेला नाहीये. 9:30चं ऑफिस असतं. कसं वाटतं इतक्या दिवसांनी? ऑफिसचा फणस आला का? बाहेरून कडक आतून गोड आला का? आला. दार तिथे वेलकम. हा टक टक मैं हमारा मटा अंदर आउंड बसू जा रहा हूँ. अरे काय
मैं अंदर आने परवानगी तो दई नहीं मैंने मारा बस नका बोलू आत या काय आहे? या 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 हा अरे बाप रे. काय बरं वाटलंय इतक्या वर्षांनी हा आवाज ऐकला बाप रे या रंगमंचनं मला मिस कॉल देत होता या 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 आवाज ऐकायचा आहे वन्स मोर हो हो या या ओके ओके वन्स मोर नाही आता नाही आता वन्स मोर नाही आता आलं ओके तुमच्यासाठी कोणी वन्स मोर म्हणत असं म्हणतोय मला कळत नाहीये कोण वन्स मोर म्हणताय कोणी कैसी है डार्लिंग नॉनसेन्स मला मी बॉस आहे तुमची तुम्हाला कळतंय काय बोलताय डार्लिंग डार्लिंग आहे तुमची तोंड सांभाळून आणि हे काय केलंय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सुरू आहे का ऑफिस आहे हे अहो माझी नोकरी रिस्कवर आहे कोणी बघितलं तर काय म्हणजे एक ऐसी लड़की थी होय हे काय आहे किती चिडताय चिडाल चिडाल आणि मग एकदम रडाल खरंच रडाल मिस केलं ना मला आय नो तुमचा चेहराच सांगतोय मिस केलंय मला तुम्ही मारा तमणा मिस करी घेऊया नाही तुम्हाला असं वाटतं मी तुम्हाला मिस केलं असेल ऑफकोर्स मला जर थोडीशी पण जादू येत असती ना हा. तर मी तुम्हाला मिस नसतं केलं मग तुम्हाला वटवागुळ करून जंगलात सोडलं असतं खोटं बोलताय तुम्ही तुमचे डोळे खूप डोलके आहेत काय? काय तुमचे डोळे खूप बोलके आहेत तुमच्या डोळ्यातून सगळ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात खड्ड्यात गेल्या भावना हे काय केलंय ते सांगा Relax, तुम्ही आधी का चिडता आल्या चिडायचं का एवढ्या वर्षाने कमान यार प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज हवं आहे ना आरामात करा ना काय एवढं त्याच्यात आहे हा हे काय आहे सांगा काय नाही हा ड्रेस तुम्हाला द्यायचा होता पटकन घाला आपल्याला जायचंय आज का दिन मजा आहे भाई आज डोकं फिरलंय तुमचं काय झालं मी कशाला हा ड्रेस घालू काय आहे अरे हे? म्हणजे तुम्हाला माहित नाही का आज एक मोठी संधी तुमच्या दारावर टकटक करते घालवू नका ती संधी आमच्या नाक्यावर एक गरबा दांडियाची स्पर्धा आहे त्याच्यात कपल म्हणून मी तुमचं नाव रजिस्टर केलेलं आहे सो पटकन घाला जस्ट 1 मिनिट मग पहिरावणं वर जाणको नाव एक प्रेस जिंको मारो आमना माटो जिंको मारो रे काय सुरूच करणार आहात प्लीज ते घाला मी काही येणार नाहीये काय डान्स बिन्स तुमच्या बरोबर मला माहितीये तुमचा चेहरा बघा તમે બ્લેસ થઈ ગયો છે મારા ગાલુમાં લાલુ છે तुझ्या वडिलांच्या गालूमध्ये लालू आला असेल लायकी आहे का तुझी तुझ्यामुळे माकडा मी ब्लश होणार आहे अगो ऐका प्लीज ऐका शांत बसा तुम्हाला तुझी लायकी माहितीये का तुला मॅडम तुम्हाला अजून पहिलं पारितोषिक माहित नाहीये ते जेव्हा कळेल ना तेव्हा चूर व्हाल चूर आणि याल मिठीन मजा पहिलं प्राइस काय माहितीये का तुमचं जे कपल आहे ज्याच्या बरोबर तुमचं नाव रजिस्टर केलेलं आहे त्याच्या बरोबर थायलंड टूर येस आता कशी विकेट गेली आता का डोळे चमकले आहे की नाही तुझ्या बरोबर थायलंडला जाण्यापेक्षा मी मास्क न लावता डम्पिंग ग्राउंड फिरणं सहन करेन राग नाही तुमचा प्रेम आहे प्रेम खरंच सांगतो विचार करा माझ्या मनात कधी तुझ्या बरोबर थायलंडला जायचा असा विचार जरी आला ना तर डोक्याचं पेस्ट कंट्रोल करून घेईन मी कळलं ना पडी गयो रे पंच पडी गयो नाही करत आहे मी ओके ओके रिलॅक्स रिलॅक्स तुम्ही माझं डोकं फिरवू नका एकदा फक्त घाला खूप मी सुंदर दिसते. घालणार नाहीये आणि मी कुठेही जाणार नाहीये कळतंय का तुम्हाला म्हणजे फायनली तुम्ही घालणार नाही आहात नाही ठीक आहे मग मी जातो प्लीज जा आणि कपडे बदला आणि गेट बॅक टू वर्क ओके लीव नाहीतर आय विल फायर यू मॅडम मी गेलो तर झुरत बसाल तुम्ही ए झुराळा तुला ना मी चेचून मारून टाकेन त्याच्या आधी तू निघ आणि गेट बॅक टू वर्क आय विल फायर यू चौगुले कळतंय का तुम्हाला प्लीज मी नाही हे उचला आणि निघा नाही जाणार. प्लीज निघा आज तुम्ही माझ्यावर या म्हणजे याच आज तुम्ही यायलाच हे सगळं करू नका तुम्ही आधी नीट यायलाच. तुम्ही नीट बोला आधी ऑफिस आहे प्लीज माझ्या बरोबर या ना माझ्या बरोबर काय येऊ मी तुमच्या बरोबर कारण कोणीही माझ्या बरोबर नाहीये यायला तयार मी काय करू एकटा अरे तुमच्या बायकोला वगैरे विचारा ना 7 वर्ष झाले तिने मला ब्लॉक केलंय समोर गेली की थुंकते नाही बोलत माझ्याशी ती कुणाकडे जाऊ मला सांगा ना म्हणून मी तुमच्याकडे आलो ना
मग माझ्या मनात विचार आला की अरे हक्काची आहे ना स्त्री आपली, त्या का नाही म्हणतील. तुमच्या हक्काची स्त्री वगैरे नाहीये मी. ऐका प्लीज असं करू नका. हे बघा अगदी 2 मिनिटाचं काम आहे, आपण प्रॅक्टिस करू आणि तिकडे जाऊ. आज संध्याकाळची गोष्ट आहे, अर्धा तास. चौगुले तुम्ही ना डोकं फिरवताय. ऐका, इथे क्या? सीसीटीव्हीज आहेत. माझी नोकरी रिस्कवर आहे. ऐसे राखून करू पाय आगरे, हा उजवा पण आगरे आणि हे मानो करून मागरे. हे माना आमणा माटा झिमणा माटा घेरवा असा हे माना माटा हे आहे कोण आहे. हे नाही करू जाऊ छो मरशील. हा दमून मरशील. किती करशील रे. मी नाही नाचणार आहे तुझ्या बरोबर पण हे नाही, मग आणि हे असं केलंस ना तर ते गरबा वाजवणारे निघून जातील घरी. गरज नाही, निघून गेले तरी चालतील. माझा गरबा मी वाजवतो. धिंग तत्ती तंग तुरड तिदम धिंग तत्ती तंग तुरड तिता दिदी तंग दिदी तंग दिदी तंग धंग ददी धंग तुरड तितंग धंग ददी धंग तुरड तिता तक दिता तड तंग धिंग ददी. कर ओक रक्त ओक तोंडातनं. किती करतोय. बास कर. मी येणार नाहीये, कळलं तुला. हे बघ, इनफ इज इनफ. मी खूप वेळ जस्ट गेट आउट. 1 सेकंड. म्हणजे मी फायनली तुम्हाला नको आहे पार्टनर म्हणून. मला कधीच नको होता तुम्ही. प्लीज निघा. मी शेवटचं विचारेन, तुम्ही माझ्या बरोबर पार्टनर म्हणून नाचायला तयार आहात का? नाही. एकदमच शेवटचं विचार. तुम्ही माझ्या बरोबर नाचायला तयार आहात का? नाही. ठीक आहे, मी लांब होतो, ऐकून आलं. इथून विचारतो. तुम्ही माझ्या बरोबर मी काही नाचणार बिसणार नाहीये. निघ तू इकडनं ताबडतोब. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर डान्स करत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार. काय? मारो मांगो पुरी करो नाही तो खुर्मन बंडोर खालू करा. गुले. मारो मांगो खुला आरडाओरडा करू नका. नहीं तो मारा खुर्ची ना मारा खान बटो. आरडाओरडा करू नका. आरडाओरडा करू. ऑफिसमध्ये मारो लोक आहेत. मांगो खुला करो. गुले shut मारो up, मांगो. please आरडाओरडा करू नका. काय म्हणते? गुले काय करताय तुम्ही? कोणी मारो मांगो खुला करो नाही तो हा, खुर्ची. करते ठीक आहे. चल करते पटकन. करताय? हो, करते, चल. येस. हे घ्या. येस, तयार आहे ना? वाजाव. दाखवतो मी. 1 2 3 4. ओके, सो सिंपल. चल, येणार माहिती आहे हास्य. 1 2 3 स्टार्ट. यावर. अय्या लागलं का? नाही लागलं. सॉरी चला सगळं हे सगळं. चला. ऐको सॉरी चुकून खाली चल. सॉरी या ना या. या मटेरियलवर जोरात लागतं. या चला. नीट करा. हा चला. होय. या. अरे मारून. चला ना. आपण ऑफिस नाही मला प्रॅक्टिसची गरज आहे. चला करूया प्रॅक्टिस. ऑफिसचं काम करूया ते जास्त. नाही आता नाही. आता मला गरबा. चला वाजव रे वाजव. नको रे. चल अरे नको रे. ए वाजव. अरे नको रे. क्या बात है. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम बॅक. थँक्यू. बघूया हास्य रसिक काय म्हणतात. प्रसादा. सध्या खूप नाटकं रिवाईव्ह होत आहेत, म्हणजे पुनरुज्जीवित होत आहेत. पुरुष आलंय, सखाराम बाइंडर येत आहे, किंवा शांतीचं कार्ट येते, परत महापूर आलंय परत. पण सिरीज रिवाईव्ह जेव्हा होताना बघतो तेव्हा एक वेगळा आनंद असतो. आणि तू ती सिरीज परत आणली आहेस, पुनरुज्जीवित केली आहेस, आणि तितक्याच दिमाखात, तितक्याच ताकदीने आणि तितक्याच ठार मॅडनेसनी ती भरलेली आहे सुरुवातीपासून. म्हणजे या वेशात ऑफिसमध्ये अशक्य आहे. आणि बाकी सजवलं पण तुम्ही दोघांनी फार मस्त. ईशा उत्तम साथ दिलीस तू त्याला, मजा आली. थँक्यू. निर्मिती ताई. खूप मस्त. मला खूप आवडलं. मला आमिर हडकर आणि श्याम बांगर तुम्हाला एक धोक्याची सूचना द्यायची आहे. बघा आता नवरात्र उत्सव येतोय. तुमच्या पोटावर हा माणूस पाय आणणार. हा तोंडाने सगळं बँड वाजवेल आणि तुमच्या सगळ्या सुपाऱ्या घेऊन जाणार आहे. धमाल मस्त. आणि ही सिरीज अशीच चालू राहा. आता खास तू.